मित्रांनो हे बघा आपला जो सेकंड पार्ट झाला त्याच्यामध्ये 20 नंबरपर्यंत आपण क्वेश्चन नंबर 20 पर्यंत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण सोडवलं होतं. तर लगेच आपण पुढचा जो चॅनल आहे तो लेसन नंबर 2 चा पार्ट 3 सुरू करत आहोत आणि या तिसऱ्या पार्टमध्ये मी 4 गणितं घेईल किंवा अधिक घेईल आणि नंतर आपण अजून पार्ट्स करूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन की बरेच विद्यार्थी जॉईंट होत आहेत आणि चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे. त्याच्यामुळं मला पण आनंद होतो शिकण्यामध्ये आणि दिस इज द व्हेरी गुड थिंग्स की नाव न्यू स्टुडंट्स आर गोइंग टू जॉईन अँड दे आर जॉईनिंग. त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की आपला पोर्शन जो आहे तो पूर्ण करायचा आहे आणि लगेच तुम्ही जास्त आपण आता वेळ घालणार नाही आहोत आणि तुम्ही आता फॅमिलियर झालेला आहात. तर मी तुम्हाला लगेच क्वेश्चन नंबर 21 तर सुरू करूया. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो फक्त प्रश्न कधी पण असला ना तर एक वाचत जा. प्रश्न वाचल्यामध्येच तुम्हाला बऱ्यापैकी समजतं आणि पुन्हा सांगेन की हे मी क्वेश्चन बँक जी आहे आपली निमीची त्याच्यावरून हे कॉपी पेस्ट केलं आहे. त्याच्यामुळे ही हिंदी भाषा जी आहे ती थोडी चेंज झालेली असेल त्याच्यामुळे इंग्लिशवरच आपण लक्ष देऊया. त्याच्यामध्ये बघा कन्व्हर्ट म्हणजे काय ते कन्वर्ट करायचं आहे. इंग्लिश वर्ड पुन्हा सांगतो इंग्लिश लँग्वेज इंग्लिश टेक्निकल वर्ड्स यू मस्ट रिमेंबर. कन्वर्ट पॉईंट मी पुन्हा एकदा सांगतो की मी शून्य म्हणत नाही पॉईंट म्हणतो. 0.456 डेसिमल फ्रॅक्शन इंटू पर्सेंटेज म्हणजे हे जे डेसिमल फ्रॅक्शन आहे आपल्याला पर्सेंटेजमध्ये करायचं. म्हणजे पर्सेंट म्हणजे माहिती आहे की 100वा भाग आपण म्हणतो ना. पर्सेंटेजचं चिन्ह आपल्याला माहीत असेल की दिस इज द पर्सेंटेज सिग्नेचर आहे हे तुम्हाला माहीत असेल. नाव वी विल यूज आवर वन्स अगेन ब्लू पेन. त्याच्यामध्ये बघा लगेच तुम्हाला सांगतो मी की काय करायचं. कन्वर्ट 0.456 डेसिमल इंटू फ्रॅक्शन. तर मी हे डेसिमल जे आहे तसं लिहून घेतो इथं. पॉईंट पुन्हा लिहून घेतो मी. पॉईंट किती आहे 4 हा पॉईंट आहे. 0.456 इंटू डेसिमल हा जो डेसिमल फ्रॅक्शन लिहून घेतला मी 0.456 त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं पर्सेंटेजमध्ये. पर्सेंटेजमध्ये करायच्यामुळे मी काय केलं इंटू म्हणजे गुणाकार किती पर्सेंटेज 100 पर्सेंटेज म्हणजे 100. तर पुढं बघा मी काय करतो आहे लगेच मी आपलं 2 मिनटात उत्तर येईल आपल्याला 4. हे मी पुन्हा एकदा आपली नेहमीची पद्धत जर वरती पॉईंट असले तर त्यांना पॉईंट काढून टाकायचं आणि खाली जिथे पॉईंटपासून जेवढे आकडे असतील 1-1 दशक शतक ते लिहायचे. मग इथं लिहायचं 1-1 दशक शतक म्हणजे 1 2 3 3 म्हणजे एकाच्या पुढं ॲज पर आपली नेहमीची पद्धत एकाच्या पुढं 3 शून्य येतील इथं आणि जो वरचा जो 100 आहे तसं लिहून घेतला मी. आता पुन्हा एकदा आता हे बघा मित्रांनो याच्यामध्ये काय होतं की 100ची तर काहीच नाही म्हणजे मी पुन्हा जस्ट आपल्या माहितीसाठी फक्त लिहित आहे की इथे खाली 1 असतो. तर पुन्हा एकदा सांगतो हा न्यूमिनेटर आहे हा डिनोमिनेटर आहे यांची वजाबाकी करायची असते. पुन्हा हे एन आणि डी म्हणजे वरची संख्या आणि खालची संख्या यांचं आपण डायरेक्टली डिव्हिजन करू शकतो. त्याच्यामुळे आपलं गणितं फास्ट होतात. हे तुम्हाला मोस्टली माहीत असेल पण पुन्हा एकदा सांगतो. तर वरचे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले. आता इथं राहिला 1 शून्य. 1 शून्य म्हणजेच काय की हा 1 शून्य जर पुन्हा वर घेऊन जायचं आहे. वर घेऊन जायचं म्हणजे काय इकडनं सुरुवात करायचं लक्षात ठेवा. उजव्या साईडनं सुरुवात करायचा. उजव्या साईडनं 1 शून्य आहे त्याच्यामुळे 6च्या पुढं एकच संख्या येईल 6 आणि 6च्या पुढं पॉईंट येईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 45.6 हे आपलं उत्तर आलं. हा शून्य हा मी 6च्या पुढं ठेवला इथं एकच शून्य म्हणून इथं एकच आकडा घेतला आणि याच्या पुढे पॉईंट आला म्हणजे 45.6 आणि हे पूर्ण एकदा वरचं पर्सेंटेज आपण 100 घेतलं आहे म्हणून हे पर्सेंटेज हे जे आहे वरचं ते इथं लिहून घेतलं म्हणजे दिस इज द अवर आन्सर. आता पुन्हा हे आन्सर कुठं आहे ते बघा आणि त्याला आपण नेहमीप्रमाणे टिकमार्क करूया. तर हे बघा मित्रांनो हे आन्सर जे आहे 45.6 इज आवर आन्सर. अशा प्रकारे सोपं आहे. तुम्ही पद्धत काय मी कशा प्रकारे करतो आहे पद्धत कशी करतो आहे डेसिमलचं कन्वर्जन मी 456,000 कसे घेतले न्यूमिनेटरचं डिव्हिडेशन कसं केलं आणि असं केलं ही पद्धत फक्त एकदा लक्षात ठेवा. लगेच नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 22 नंबरचा आपण सुरू करूया. व्हॉट इज द एक्स व्हॅल्यू फॉर म्हणजे ही व्हॅल्यू काढायची एक्सची एक्स ही जी संख्या आहे एक्सची. तर मित्रांनो याच्यामध्ये x² आहे हे लिहून घेतलं आहे मी. ॲक्च्युली क्वेश्चनमध्ये x2 दिसायचं पण मला कळत नव्हतं की हा प्रश्न नक्की काय चुकतो आहे. म्हणून तर मला मी कळलं की असं झालेलं आहे. ते x² + 6² म्हणजे 6चा वर्ग बरोबर 10चा वर्ग आहे. म्हणजे हे क्वेश्चन मी इथे लिहून ठेवलं आपल्या माहितीसाठी परत. म्हणजेच मी x² + 6चा वर्ग अधिक 10चा वर्ग स्क्वेअर म्हणजे वर्ग 10चा वर्ग. त्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे एक्सची व्हॅल्यू किती तर एक्सची व्हॅल्यू याच्यापैकी किती काहीतरी येईल. मित्रांनो हा जो आहे याला काय म्हणतो आपण
जर असं असेल इक्वेशन पुन्हा एकदा सांगतो की इक्वेशन्स फॉर्म्युले हे पुढं मी तुम्हाला जसं पुढं जाऊ आपण तसं तुम्हाला मी फॉर्म्युले कसे येतात कुठलं थेरम आहे ते मी सांगणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा कळणार आहे ते. बस मित्रांनो, गणितामध्ये 2 ट्रिक्स पुन्हा एकदा सांगतो की एक, वन्स अगेन युअर टेबल फ्रॉम 1 to 20 पाठ करून टाका. सेकंड, फॉर्म्युले इक्वेशन, तर जे फॉर्म्युले असतात ते पाठ करून टाका. त्याच्यामुळे फॉर्म्युले आणि तुमचं इक्वेशन टेबल आलं तर तुम्हाला कुठलंही गणित करता येईल. तर इथं मी हे जे x² = 6² + 10² याला काय म्हणतो आपण, याला आपण हे म्हणतो, पुढं पण आजचे गणित आहेत याला आपण म्हणतो पायथागोरस थेरम. आपलं आय थिंक 8वी 9वीला झालं असेल. मी पुन्हा एकदा ब्लू पेन वापरतो. इथं काय PY, माझं अक्षर जरा बरोबर येत नाही, पुन्हा एकदा मी फास्ट खोडतो मी ते. हे बघा, याला काय म्हणतात मित्रांनो, पायथागोरस थेरम. पायथागोरस, GO हा G आहे, GORAS थेरम, THEORE. हे पायथागोरस थेरम जे आहे याला म्हणजे समोर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज = कर्णाच्या बाजूचा वर्ग असा एक थेरम आहे. तो पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी. म्हणजेच काय की x² + 6² + 10² काढा, सोपं आहे एकदम. तर इथं मी लगेच करतो. x² जो काढायचा आपल्याला तसं लिहिला मी, राईट. प्लस इथं परत मी रॉंग झालं, प्लस जसं तसं लिहितो मी, लगेच करूया आपण. हे बघा x², हा प्लस, हा जो प्लस आहे तो तसाच मी लिहिला. यू कॅन सी हिअर, मी प्लस तसं लिहिलं. आता याच्यात बघा, आता 6चा वर्ग काय, तुम्हाला मी वर्गाचे मागे बघा, मागच्या व्हिडिओत माझे बघा 2-3, तर मी पूर्ण 1 पासून तर आय थिंक 30 पर्यंत स्क्वेअर जे आहे त्यांची संख्या काय दिलेलं आहे. तुम्ही ते एकदा परत बघा. आता मी माझ्याकडे इथं लागू शकत नाही मी आपल्याला. तर त्याच्यामध्ये तुम्ही 6चा वर्ग, 8चा वर्ग, 9चा वर्ग, 10चा वर्ग, 11, 12, 15, 16 सर्व दिले आहेत. तर तुम्ही पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो, टेबल बघा आणि पाठ करून टाका, कारण अशा प्रश्न गणितामध्ये येतातच. आणि हे नुसतं हे इथलंच गणित नाही आहे, तर तुम्ही महत्त्वाचं पुन्हा सांगतो आहे आपल्याला, जर तुम्ही आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर ट्रेनिंग अँड युअर सक्सेसफुल इन एक्झामिनेशन, तर तुम्ही एखादी खाजगी किंवा शासकीय जाहिरात दिली आणि त्याच्या आता जाहिराती ज्या असतात तर त्याच्यामध्ये असे गणितं येतात, म्हणजे येतातच. आणि ह्या गणितांमध्ये वैशिष्ट्य काय असतं मित्रांनो, की तुम्ही परीक्षा पास झाला तर तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला इंटरव्ह्यूची गरज नाही आहे. त्याच्यामुळं अशा गणितांवर लक्ष द्या विशेष करून. x², 6चा, आता 6चा वर्ग मला माहिती आहे. 6चा वर्ग काय, 6चा वर्ग म्हणजे 6 × 6. 6 × 6 किती झाले, 36, बरोबर. 10चा वर्ग, 10 × 10, 10 × 10 म्हणजे किती झाले, 100 झाले. तर बघा आपल्याला लगेच आन्सर आलं. x² हा = मी काय केलं आता 100 तसंच लिहिला मी. आणि मी आता काय करतो, हा +36 आहे, +36. या +36ला मी इकडे हा = आहे, बरोबरच्या हे 36ला इकडं आणलं, या 36ला मी इकडं आणलं तर तो काय होतो, मायनस होतो. प्लस आहे, हा +36 आहे, तो काय होतो, -36 होतो. त्याच्या प्रकारे मग 100मधून 36 गेले तर करा, 100मधून 36 गेले तुम्हाला यायलाच पाहिजे. कसं का कॅल्क्युलेशन मायनस करायचं पुन्हा एकदा जस्ट आपल्या माहितीसाठी सांगतो मी. अँड मी आता काय करतो, तुमच्या जो येत असेलच, परंतु मी खास करून तुम्हाला सांगतो आहे की मायनस कसं करायचं. 100 0 असताना 100 - 36 ज्याला येत असेल त्याला काही अडचण नाही, परंतु ज्याला अजून अडचण असेल त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. 100 मित्रांनो, 0मधून 6 जात नाही म्हणून मी काय करतो, इथं 10 घ्यायचे आणि पुन्हा इथं काय होईल, मग इथं मी 0चे 10 घेतो, 1 बारो करतो इकडनं 1 बारो केल्यामुळे इथलं काय होईल, 9 होईल. आणि पुन्हा इथनं 1 बारो केला म्हणजे इथं 0 होईल, असं येईल. ते परत जाऊ पुढे इकडं. 10मधनं 6 गेले, 10मधनं 6 गेले, किती उरले, 4, राईट. 10मधून 6 गेले, 4 उरले, 9. आता इथनं इथला आपण 10 घेतला, इथं कट झाला, इथं 0 आला, तर इथं 9 आले. कळलं का तुम्हाला, 0 होता, 0 आपण 0तनं 6 जाईल का नाही जाणार, म्हणून मी याच्याकडनं 12 केले, 12 म्हणजे उधार घेतले. तर इथं 1 घेतला म्हणजे 0चं 10 झाले. त्याच्यामुळे हा पुन्हा 0 म्हणजे 10 आहे, परंतु हा 10 परत इथला केलेला आहे, मग कट झाला म्हणून 9 आले. आणि इथला कट झाला, इथला गेला 12 केला म्हणून हा 9 आला. तर 9 गेले, 64 आले, 64. आणि इथनं 1 बारो केल्यामुळे 0 0 0 म्हणजे 64 याचा आन्सर येतं. कसं मायनस केलं तुम्ही बघा, आय थिंक यू मस्ट नो इट. मला काय आपल्यासाठी मी दाखवलं, मी असे गणित आहेत आणि असे खूप गणित आहेत. 100 - 36 गेले तर उरले किती, 64.
पुन्हा मित्रांनो याच्यामध्ये गंमत बघा, 64. 64 कशाचा वर्गमूळ आहे, तर आपला आन्सर काय आलं आहे, एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 64. 64 इज इक्वल टू काय येईल, √64. बरोबर. तर √64 म्हणजेच √64 म्हणजे 64चा वर्गमूळ काय येतो, काय येतो बघा, 8 येतो. 8. मी असं पण हे लिहू शकतो, इथं लिहितो मी √64 म्हणजे काय, √8 × 8. बरोबर. म्हणून एक्स इज इक्वल टू काय आला, आता एक्स स्क्वेअर आहे हा, एक्स स्क्वेअर 8 आहे, तर एक्स पाहिजे म्हणून नुसता वर्गमूळ कट होईल आणि 8 आला, म्हणजे आपलं उत्तर इथं आलेलं आहे 8. अशा प्रकारे मित्रांनो मी टाईम बघतो आहे, टाईम आय नो की जास्त होत आहे, परंतु गणिताला टाईम होतो, त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओ पण लांबतील पाहिजे, परंतु उत्तर येणं पद्धतीनं हे फार महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला कळलं असेलच. याच्यामध्ये मी काहीच केलं नाही, तो थेरम वापरला, स्क्वेअर्स केला आणि 100वरून 36 गेले, 64 उरले, 64चे स्क्वेअर आहे त्याचा वर्गमूळ काढला, वर्गमूळ आला 8 म्हणजे स्क्वेअर रूट. हे कसं केलं असेल तुम्हाला माहिती असेल तर लगेच मी नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. तर व्हॉट इज द स्क्वेअर रूट, पुन्हा आलं, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ डेसिमल नंबर. डेसिमल म्हणजे काय की तो पॉईंटवाला असतो, त्याला डेसिमल नंबर म्हणतात. मित्रांनो याच्यामध्ये परत एक ह्या आपला विषय माझ्या मते आय थिंक इन फर्स्ट पार्ट आय कवर्ड इट दिस इज अ डेसिमलचं फ्रॅक्शन जे मी केलं होतं वर्गमूळ, तर हा डेसिमल नंबर आहे. तर काय पद्धत सेम आहे, परत एकदा आपल्याला फास्ट सांगतो मी कशी करायची. हे बघा पुन्हा आपलं तुम्हाला माहीत असेल आय थिंक, आणि तुम्हाला यायलाच पाहिजे हे, कारण हे परीक्षेला येतं म्हणजे येतं. मी इथं लिहितो आहे, पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी करतो मी. याच्यामध्ये वर्गमूळ काढायचं म्हणजे काय, तर वर्गमूळ काढतो आहे आपण, मी संख्या तशीच लिहिली 550.37. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पेअर करायचे. आता इथं पॉईंट आहे, पॉईंटच्या पुढं 2 पेअर आहेत, म्हणजे 2 समसंख्या, त्याच्यामुळे पेअरची गरज नाही इथं करायची. तर इथं मी याची पेअर गेली 37 पेअर झाली, पॉईंटचा 50ची पेअर येईल 50. आता 5 उरला, 5च्या पुढं म्हणजे एक आपण एक 0 जस्ट लिहून घेऊया. मी पुन्हा ब्लू पेन वापरतो. इथं 0 लिहिलं तर काही हरकत येत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त आपल्याला काय होते की पेअर होते म्हणजे जोडे होते. चला आता लगेच सुरू करा. आता तुम्हाला पहिली पेअर काय 0.5 म्हणजे 5 आहे, तर 5ला कुठली अशी संख्या आहे की 5ला भाग जाईल म्हणजे गुणा 1 जाईल, तर एकाने केलं तर 1 × 1 1 होते, 2 × 2 4 होत्या, 2 × 2 4 होतात, 3 × 3 6 होतात. 6 जाईल का, 6 मोठी संख्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला 2च घ्यावं लागेल. तर मी इथं नेहमीप्रमाणे 2 घेतो. 2 × 2 इथं 2 लिहितो, इथं पण 2 × 2 किती झाला, 2 × 2 4 झाला, 4. हे नेहमीप्रमाणे आपलं वजा करायचं. इथं 2 घेतला, मग 2 × 2 4 झाला, त्याच्यामुळे इथं पण 2 घ्यायचा आणि हे आपण खाली खाली आता वी कॅन जाऊया. तर पुन्हा 5तनं 4 गेला म्हणजे 1 उरला, 1तनं 0तनं 0 म्हणजे इथं काही लिहायची गरज नाही आहे. आता पूर्ण ही जी पेअर आहे तर तुम्ही खाली घ्या. मला वाटतं तुम्हाला सर्वांना येत असेलच हे गणित. तर हे मी पुन्हा करतो की 50 मी खाली घेतले आणि इथं हे प्लस करायचं. 2 आणि 2 झाली 4. तर आता 4 झाली, तर 4च्या पुढं कुठली अशी संख्या घ्यायची, 41 1 2 3 म्हणजे 4 1 घेतला तर काय होईल, इथं 41 इथं पण 41 येईल, 41 × 41 आला. 41 संख्या फार छोटी, 2 घेतली, इथं मी 2 केले तर 42 × 2 किती होतील, 42 × तुम्ही करून बघा, इथं 2 घेतले तर 4 आणि 4 2 8 84 होईल, ती पण छोटी संख्या आहे, त्याच्यामुळे 3 घ्यावं लागेल आपल्याला. 3 जर घेतले तर 3 × 3 जर केले तर किती, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12, 129 येईल. मग माझ्या मते 3च बरोबर आहे, कारण 4 जर घेतले 44 × 4 तर 4 × 16 ह्याच्याला 4 × 16 17, 176 जाते. 176 इज 7 आहे, 176 101 मोठी, त्याच्यामुळे 3च घ्यावं लागेल आपल्याला. मी पुन्हा इथलं देखील आहे गणित एक होऊन टाकतो व्यवस्थित आपल्या माहितीसाठी. इथं 3 संख्या घ्यावी लागेल, हे परत मी लिहितो. इथं काय 2 आणि 2 4 झाला आणि आपला 3 मी घेतला, 3 आता 3 इथं 3 घेतला, 43 × 3 इथं पण 3 घ्यायचा आणि इथं नेहमीप्रमाणे प्लस करायचं आणि हे पूर्ण करून टाकायचं. असं मित्रांनो आपलं उत्तर जसं येत नाही ना तोपर्यंत चालू ठेवायचं. आता 43 × 3 मी केलं आहे, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12. आता करा परत नेहमीसारखं मायनस, परत मी सांगतो इथं 0 आहे म्हणून मी इथं आपल्या माहितीसाठी लिहू का लाल पेनने, लगेच करतो, फक्त लक्ष ठेवा मी काय करतो आहे ते. इथं मी 0मधून 9 जाईल का नाही जात, म्हणून आपण 10 घेतले. इथं 0 असल्यामुळं आता 10 झाला, तो 1 इथं घेतला, 1 इथनं 12 केला मी, उष्ण घेतल्यामुळं 1 गेल्यामुळं 5तनं 1 गेल्यामुळं किती उरले, इथं 4 उरले बस. आता 10तनं 9 गेला, पुन्हा मी ब्लू पेन वापरतो आहे. हे बघा मित्रांनो 10तनं 9, हा व्हिडिओ जरा मोठा होईल परंतु तुम्ही लक्ष ठेवा, 10तनं 9 गेला,
1 आला आणि इथं 4 आहेत ना, आपण 5चा 12 केला आहे, 4मधनं 2 गेले, 2 उरले आणि एक हा एकच आहे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही, 1 आहे 0 आला. आता हे 21 आलं आणि हे आता हा परत पुढची पेअर घ्यायची, नेक्स्ट पेअर तर ही आहे. तर ही नेक्स्ट पेअर पूर्ण इथं खाली येईल आपल्या इथं, दॅट इज 37 मी इथं लिहिलं आहे. आणि हे जो पॉईंट आहे हा पॉईंट मी इथं नेहमीप्रमाणे आपला पॉईंट लिहिला आणि हा 37 खाली घेतला. तर लगेच याचं करा. आता याचं पुन्हा याचं बेरीज केली, 3 आणि 3 6 झाले. इथं मी पुढं वाढवतो आहे, 3 आणि 3 6 झाले, 3 आणि 3 6 आणि 4 तसंच लिहिला मी. आता हे मित्रांनो हे सोडवा. आता 46च्या पुढं अशी कुठली 1 2 3 घ्यायचं की याच्या जवळपास यायला पाहिजे किंवा पूर्ण हे रिमाइंडर 0 व्हायला पाहिजे. तर हे 46च्या पुढं आपलं उत्तर काय करायचं, अशा केसमध्ये तुम्ही उत्तर चेक करून घ्या. 23. आता इथं काय 23 दिसते का कुठं तुम्हाला? हा म्हणजे आपलं उत्तर हे कन्फर्म आहे. आता 4ने देऊन बघा, 4 लावा इथं पुढं, 46च्या इथं पुढे 4 लावा. मी इथं गणित करतो ते 464 गुणिले 4, 4 चौक 16, 4 चौक 16, आजच्याला इथं 1 लिहितो मी, 6 चौक 24 आणि 1 5 25, आजच्याला 2, 4 चौक 16, 17 18, अशा प्रकारे 1856 आली आणि ती बरोबर आहे. इथं लगेच लिहून टाका. मित्रांनो हे तुमचं आता गणित झालेलं आहे. हे गणित जे आहे ते याला वेळ कॉम्प्लेक्स गणित आहे. हे असं स्क्वेअर रूटचं जे गणित येतं ते कॉम्प्लेक्स असतं. तर त्याच्यामुळं मी तरी तुम्हाला कळावं म्हणून मी करत आहे. फक्त पद्धत काय ती जरा महत्त्वाची, ती समजा. एकदा परत समजले की यू कॅन नो प्रॉब्लेम. तर इथं मी आता इथं 4 लिहिला आहे, इथं 4ने गेला, इथं 4 लिहिला, पुन्हा इथं प्लस. आता इथून तुम्ही मायनस करू शकता. मित्रांनो आपलं इथं पुढं काही करायची तुम्हाला गरज नाहीच आहे. 4 आले, इथं पुढं 1821 गेले, ते 300 काहीतरी उरतील, मग संपलं. तुमचं उत्तर तुम्हाला कळालेलं आहे, 23.46 मधलं काहीतरी आहे. 7चं काही गरज नाही करायची आणि तुमचं उत्तर तुम्ही लगेच क्लिक करून टाका. अशा प्रकारे हे गणित लक्षात ठेवा कसं आलं. आणि आता शेवटचं गणित घेतो मी. हे गणित जे आहे मी बघितलं आहे, हे AB हा रेशो आहे. रेशो चालू आहे आपलं, रेशो प्रॉपोर्शन, म्हणजे ही संख्या ह्या संख्येला प्रॉपोर्शन आहे, तर ही संख्या त्या संख्येला असेल तर ते तिसरे तिघांमधलं रिलेशन काय. तर याच्यामध्ये हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि असा प्रश्न मोस्टली मी बऱ्याच क्वेश्चन पेपर जे आहेत आपल्या AITTच्या त्याच्यामध्ये बघितलं आहे. तर A/B यांचं रिलेशन काय, 9:12 आहे. म्हणजे A 9 असेल तर B 12 आहे. आणि ह्या सेकंडमध्ये काय B 8 असेल तर C ही 10 आहे. म्हणजे B जी आहे ती दोघांमध्ये आहे. तर आपल्याला तिघांचं रिलेशन काढायचं आहे. तर A प्रोपोर्शनल टू B प्रोपोर्शनल टू C, त्यांचं आन्सर काय तर हे काढायचं आहे. तर लगेच मी सुरू करतो. तर हे बघा, वन्स अगेन वी विल यूज अवर ब्लू पेन. तर मी इथं लिहून घेतो, मी इथं लिहितो A B यांचं रिलेशन काय दिलेलं आहे, 9:2 त्याला म्हणतात, 2:12. आणि आता इथं C लिहून घेतो मी, C इज इक्वल टू 8:10. तर मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं एकदम बघा, मी सोपं सांगतो आपल्याला. याच्यामध्ये असं करा की आता B सेम आहे, ह्या दोघांमध्ये B आपल्याला कॉमन करायचं आहे. म्हणजे B ही जी 12 आणि 8 आहे ही संख्या एकच यायला पाहिजे, एक करायची 12 आणि 8. तर असं कुठलं याच्याने गुणायचं या सर्वांना. तर आपण 12ला समजा 2ने गुणलं, 2ने इंटू मल्टिप्लाय 2 केले यांना, तर काय होईल की 24 होईल. 12 2 24 होईल, 18 होईल. आणि इथं 24 झाली, इथं 24 होईल, बरोबर. ही 12 2 इथं 24 होईल. मग इथं पण 24 व्हायला पाहिजे, कारण ही संख्या सारखी. मग 24 होण्यासाठी इथं 8ला कितीने गुणावं लागेल तुम्हाला, 8 त्रिक 24. 8च्या टेबल 3पर्यंत गेला 24, म्हणजे ही 24 आली आणि ही इथं पण 24 आली. तर लगेच तुमच्या इथं प्रश्न तुमचा संपलेला आहे. तर याच्यामध्ये मी जे आन्सर आहेत दिलेले नाही आहेत, परंतु तुम्हाला सांगतो ते आन्सर पण आहेत ते. तर याच्यामध्ये करा आता दोघांना गुणायचं. तर 9 2 किती होतील, 18. तर मी इथं लिहून घेतो आपल्या माहितीसाठी, इथं 9 2 18, परत तसं लिहितो 18:2, 12 2 24. आणि ही जी खालची संख्या आहे 8 त्रिक 8 गुणिले 3 24, 8 गुणिले 3 24 आणि 10 गुणिले 3 30. अशा प्रकारे हे आलेलं आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये इथं मी लिहितो आता. तर बघा A/B S/C किती आलेलं आहे, लिहून टाका लगेच. 18 24 आणि माझा अक्षर जरा खराब येते 30. असं प्रकारे हे आलेलं आहे रिलेशन. परंतु हे झालं तुमचं आन्सर. परंतु
यात आता 18, 24, 30 ह्या ज्या संख्या आहेत यांना अजून भागाकार जाऊ शकतो असं क्वेश्चन ABCD जे असेल ABCD याच्यामध्ये हे पण असू शकतं आन्सर, किंवा एखादा ABCDमध्ये आन्सर मी कॉपी पेस्ट करायचं राहिला की हा प्रश्न मी स्वतःहून घेतलेला आहे. हा प्रश्न जो आहे तो त्या क्वेश्चन बँकमध्ये नाही आहे. हा प्रश्न मी स्वतःहून तो आपलं जे नेहमीचं बुक आहे पहिल्या वर्षाचं नेहमीचं त्याच्यावरून मी हा प्रश्न घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ABCD आहेत आन्सर, परंतु हे 18, 24 पण असू शकतं किंवा याच्यापेक्षा याला डिवाईड करू शकतो आपण. त्याला डिवाईड तुम्ही कधी नाही करणार, तुम्हाला मी जे दाखवतो हे बघा. तर हे 18, 24, 30 कुठल्या अशा पाड्यामध्ये किंवा टेबलमध्ये येतात की संख्या सर्वांना एकाच टेबलमध्ये येतात. ते कुठल्या, तर 6चा टेबल जो दिला तुम्ही 6, तर बघा 9च्या टेबलमध्ये 9 × 18 9 × 27 येत नाही. दोनाच्या टेबलमध्ये 2 × 18 दोनाच्या मध्ये पण येतात, परत दोनाच्या मध्ये आल्यावर परत तुम्हाला परत करावं लागेल ते प्राईम नंबर येईपर्यंत. 3मध्ये पण येतात, 3 9 18 3 6 18 3 7 3 8 24 3 3 30, परंतु अजून पुढे गेलो 3 4 येत नाही, 5 येत नाही, 6मध्ये. तर 6च्या पाड्यामध्ये बघा मी दाखवतो साहित्रिक 18 6 चौक 24 आणि 6 पंचे 30. तर अशा प्रकारे 3:4 3:5. आता हे 3:4 संपला कारण याच्या पुढं आपण भाग यांना 3 4 5 प्राईम नंबर यांना 2 जाऊ शकतो, 2 2ला, परंतु याला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे 3 4 5 आपला आन्सर आहे. त्याचा आन्सर जे आहे ते ABCD मी काही लिहिलेलं नाही आहे, परंतु याचा आन्सर जे आहे याचा आन्सर काय आहे तर 3:4:5 आहे. अशा प्रकारे मित्रांनो असं गणित येतं. तर तुम्ही ते बघा. मित्रांनो बराच वेळ झाला, आय थिंक जास्त वेळ झालेला आहे, तर मी गणित केले ते 3रा पार्ट झालेला आहे. तुम्हाला जर काही कळत नसेल किंवा काही अडचण असेल तर यू कॅन आस्क मी. आपलं जे यूट्यूबचं कमेंट किंवा फीडबॅकचा जो काउंटर आहे फीडबॅक, तिथं तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला सांगितलं की टेलिग्राम चॅनल पण माझं आहे. मी ज्या जाहिराती येतात प्रायव्हेटच्या असतील किंवा चांगले असतील ते मी डेली टाकत असतो, त्यामुळे तुम्हाला कळेल की व्हॉट इज द स्कोप आणि व्हॉट इज द डिमांड फॉर IIT स्टुडंट. इतक्या जाहिराती येतात की खूप रोजच्या जाहिराती येतात. तर मित्रांनो सद्यस्थितीमध्ये एवढंच म्हणतो आणि पुन्हा भेटूया आपल्या 4th पार्टला. निरोप घेतो आपला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. थँक्यू, टेक केअर, धन्यवाद.